नमस्कार मंडळी. तर आज मी कोलंबी घेतली होती. तर हे बघा, कोलंबीला सर्व लावून ठेवलेलं आहे. हळद आणि मीठ. त्यानंतर इथे लसूण ठेचून ठेवलेला आहे, कांदा बारीक चिरलेला आहे, बटाटा आहे आणि आपलं नेहमीप्रमाणे मालवणी पद्धतीचं वाटण काढून ठेवलेलं आहे. आणि आता हे सगळं मला या मातीच्या भांड्यामध्ये बनवायचं आहे. आणि ह्या भांड्यात बनवलेलं जेवण इतकं सुंदर आणि छान लागतं ना चवीला, की खरंच खूप छान टेस्ट येते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर एक सांगते, की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कोण कोण मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवतं. तर तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि हे बघा, आता मी लसूण घालते ठेचलेला. तर मंडळी, माझं किचन ना अगदी रस्त्यासमोरच आहे, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पण हे बघा. आणि ही आमची सगुणा इथे झोपली आहे. तर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा आवाज ना या व्हिडिओमध्ये कायम रेकॉर्ड होतो. आता थोडा बारीक चिरला कांदा. या भांड्यासाठी कायम ना लाकडी चमचा वापरायचा, पण माझ्याकडे आता नाही आहे, त्यामुळे मी हा स्टीलचा चमचा वापरते. कांदा बऱ्यापैकी भाजत आलेला आहे आणि इथे मी ना ह्या आमच्या मस्तानीसाठी भात बनवून ठेवला आहे. तिथे वाट बघते जेवणाची. ही बघा इथे झोपून. आता यामध्ये आपलं वाटण घालायचं आहे. आणि वाटणाची रेसिपी मागच्या मी तुम्हाला सांगितली होती, मी या वाटणामध्ये काय काय घालते ते. याला थोडासा कड येण्यासाठी मी आता ही झाकून ठेवते थोडा वेळ. हे बघा, हे वाटण ना छान शिजलं आहे अगदी व्यवस्थित. आता यामध्ये कोलंबी घालायची आहे. ही बघा, कोलंबी आणि बटाटा. बटाटा शिजण्यासाठी थोडं पाणी घालते. हे भांडं ना मला माझ्या मैत्रिणीने दिलं होतं. अगदी माझी बेस्ट फ्रेंड आहे. जसं की आम्ही एकमेकींच्या सुखदुःखात कायम असतो एकमेकींसोबत. आणि हे मला भांडं तिने दिलं होतं. तर हे बघा, आता हे छान मी झाकण लावून ठेवते आणि थोडा वेळ शिजू दे. तर पाहूया, ह्याला छान कड आलेला आहे. आणि मी कोलंबीला थोडं मीठ लावून ठेवलं होतं, त्यामुळे इथे थोडंसंच घालते मीठ. त्यानंतर कोकम. कोकम तर मच्छीमध्ये लागतेच. आणि हे बघा, वरतून थोडीशी कोथिंबीर. तर हे बघा, कोलंबीचा रस्सा मालवणी पद्धतीने तयार झालेला आहे. आता थोडासा हा रस्सा आणि कोलंबी आमच्या सगुणा वाट बघते ना, तिला घालते, म्हणजे ती खाऊन ना निघणार. तर हा भात नेऊन तिला घालायचा आहे, की ती खाऊन अगदी शांत झोपली आहे, तर बरोबर अगदी खायला येणार. ही बघा, मिक्स करून घेते व्यवस्थित. आधी जरा इकडे हा भात घाल जा. मस्तानी झोपली आहे ना, तिला हवा आहे. तिला आम्ही ना तिला आम्ही तिला आम्ही लाडाने ना मस्तानी आणि सगुणा असं दोन्ही म्हणतो. जा तिला घालून यायचं भात. ती बघा आली. इथेच असते झोपून वगैरे. सकाळी बिस्किट खायला येणार आणि ते बघा, आता सगळं खाणार आणि निवांत जाऊन झोपणार आहे. तर हा कोलंबी रस्सा तयार आहे. नक्की खायला या सर्वांनी. आणि ही रेसिपी कशी वाटली आणि हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.